परवाच्या दिवशी डोसे बनवले होते तेव्हा चुकून एक्स्ट्रा डाळ भिजत टाकण्यात आली होती. मग त्याचे वडे बनवावं म्हटलं आणि त्या दिवशी मिसळपाव बनवली होती तेव्हाही एक्स्ट्रा पाव उरले होते आणि मग ते वाया जाऊ नये म्हणून काहीतरी करावं म्हटलं. आधी तर वडे बनवून घेतले. त्यानंतर मग पावामध्ये अशी स्टफिंग केली, चाट मसाला टाकला, टोमॅटो केचप आणि मग मस्तपैकी वरतून शेव टाकले आणि मग खाऊन घेतले आणि चांगलं बऱ्यापैकी झालं होतं. कारण वाया नको जायला कुठली गोष्ट, कशाही पद्धतीने पोटात घालायची असं माझ्या मम्मीचं म्हणणं असायचं. आणि त्यानंतर स्वयंपाक करायचा होता, पण लाईट गेली होती आणि मग अंधारातच स्वयंपाक करावा लागला मला. त्या दिवशी मम्मीकडनं एक छोटंसं शोपीस आणलं होतं मी, फ्लॉवर पॉट, आणि तोही फुटला माझ्याकडनं. लाईट नव्हती, चुकून धक्का लागला. त्यानंतर मग पेरूच्या वाडीला आम्ही गेलो होतो तेव्हा खूप ऊन होतं, फेस खूप टॅन झाला होता. त्यामुळे मग थोडंसं फेस पॅक बनवलं आणि फेसवरती अप्लाय केलं आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी हेअर वॉश करायचे होते म्हणून मग हेअर ऑइलिंग वगैरे करून घेतली. त्यानंतर मग हे घरी आले, जेवण करून केला दिवसाचा शेवट.